नमस्कार, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज होती भाऊबीज। भाऊबीजच्या दिवशी जी काही सकाळी उठून जी काही कामं करायची असतात, घरातली रेग्युलरची जी काही कामे आहेत ती केली आणि अचानकच कॉल आला। त्या कॉलनंतर मी भाऊबीजेला चालले होते। अर्णव वगैरे सर्व सकाळी उठून रेडी होऊन जे काय आहे पॅकिंग वगैरे करून बसलो होतो। आता निघाले मी, भाऊ आलेला होता घ्यायला, त्यामुळे मग आता सोबतच चालले आहे। आणि हा आहे आमच्याच लिफ्टमधला जो व्हिडिओ आहे तो मी क्लिक केलेला आहे, कारण नंतर कुठे बाहेर वगैरे क्लिक करता येत नाही पटकन म्हणून। आणि नंतर आम्ही रेडी वगैरे होतो आणि त्याने आधीच कॉल करून झाला होता मला, आणि मग आता मी बसले आहे। तर मग एक माहेरी जाण्याची खुशी जी असते ती खूप वेगळीच असते आणि खूप मजा वाटते। आणि भाऊ मेन म्हणजे त्या दिवशी मी ट्रॅव्हल करून किंवा ट्रेनने वगैरे प्रवास करणार होते, पण त्याने अचानकच कॉल केला की मी येतो घ्यायला। मग येताना मी पराठे 2-3 बनवले होते, ते त्याला खायला दिले आणि त्यानेही खाल्ले। एक पराठा खाल्ला आणि बस केला। आणि नंतर मग आपण खाल्ले म्हटल्यावरती गाडीचं पण पोट भरणं गरजेचं आहे। विदाऊट पेट्रोल डिझेल गाडी काही चालणार नाही, त्यामुळे त्याचं पण पोट भरत होतं। ते झाल्यानंतर आम्ही घरी पोहोचलो थोड्या वेळात। ट्रॅव्हल म्हणजे जे काही आहे जर्नी ते झाल्यानंतर आम्ही घरी पोहोचलो। घरी पोहोचल्यानंतरचा जो पुढचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला एकदम म्हणजे एक म्हणतात ना ओरिजिनल साऊंडमध्येच तुम्हाला दाखवते, किती तिचा हॅपीनेस आहे आणि किती ती खुश होते ते। तर तुम्ही बघा, त्याच्यानंतर कंटिन्यू मी आपला व्हॉइस ओव्हर देते। ओके, बघा। ही आहे माझी आत्या। ही विरारवरून आली होते सकाळी खूप लवकरच पप्पांना ओवाळण्यासाठी। आणि हे आबा आहेत आत्याचे मिस्टर, पण ते दोघं पण एकमेकांना, मम्मी त्यांना ओवाळते आणि आत्या काही पप्पांना ओवाळतात। ते वगैरे निघून गेले कारण त्यांना खूप लेट होत होता। त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळानंतर रेडी झालो आणि रेडी झाल्यानंतर मग आमचं चाललं होतं ओवाळण्याचं वगैरे कार्यक्रम जो भाऊबीजेचा आहे तो। माझे मामा वगैरे आले, आम्ही सगळ्यांनी जे मी भावाला ओवाळलं, नंतर मम्मीनेही ओवाळलं। सगळं झाल्यानंतर प्लॅन झाला बाहेर जाण्याचा। मग हे आहे ओबेरॉय मॉल, आमच्या जवळच आहे। आणि ओबेरॉय मॉलपासून आम्ही टर्न घेऊन आम्ही पुढे जाणार होतो एका ठिकाणी। त्या ठिकाणचं तुम्हाला ॲड्रेस नक्की कमेंटमध्ये किंवा मी आता ओरली पण सांगून देते। हे आहे व्हेज हॉटेल आहे, मालाडमध्ये आहे, मिलन म्हणून हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये मी जेवायला गेलेलो कारण ते हॉटेल खूप चांगलं आहे किंवा टेस्ट वगैरे खूप चांगली असं भावाने सांगितल्यामुळे त्याला खूप आवडलं होतं। मग तो बोलला की तुम्ही आल्यावर ती जायचं म्हणून। मग आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो, खूप गर्दी होती, एवढी प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती। त्यातून पण नंबर भेटला आणि मग सर्व असं मस्त टेस्टी जेवण खाल्लं। आणि ही पिऊ आहे ना, ही स्वतःचे कारभार खूप करते आणि खूप मजा करते आणि तिला स्वतःच्याच हाताने खायचं होतं। खूप चांगलं असं जेवण होतं। आम्ही जास्त करून क्रिस्पी जे पनीरचे स्टार्टर असतात ते जास्त करून घेतलं, नंतर दाल फ्राय घेतली, रोटी वगैरे घेतलं। असं मस्त असं खूप छान प्रकारे जेवण होतं आणि टेस्टी होतं, जे व्हेज होतं। आणि प्युअर व्हेज आम्ही खातो, नॉनव्हेज पण खातो, पण ज्या दिवशी असतं त्या दिवशी प्युअर व्हेजच खातो असं आहे। आणि मग आम्ही प्युअर व्हेज आहे, त्यामुळे व्हेज मस्त असं टेस्टी जेवण खाल्लं। तुम्ही मालाडच्या जवळपास असाल, कुठे राहत वगैरे, गोरेगाव ह्या म्हणजे 1-2-3 स्टेशन वगैरे, तर तुम्ही या हॉटेलला जाऊन नक्की व्हिजिट करा। खूप छान असं टेस्टी जेवण आहे। ह्या हॉटेलचं प्रमोशन नाही करत आहे, हे जेन्युइन रिव्ह्यू देत आहे मी। चला मग ब्लॉग इथे सेंड करते, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।